व्यापार करत असताना कंटिन्यू 500 लिटरचा काटा राहते. आता ही बेरोजगार मुलं 20-22 वर्षाची 25 वर्षाची शिकून हाय अशी पडलेली आहे ती. ह्यांनी 20-25 हजार रुपयात कंपनीत काम करण्यापेक्षा त्यांनी एक 10 गाईचा पहिल्यांदा निर्णय घ्यावा. दादा नमस्कार. नमस्कार. दादा आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव विनायक भारत गांधे, राहणार लवळ, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. बर दादा, इथं आल्यावर आम्ही इतका मोठा म्हणजे ह्या एरियामध्ये कुठंच नाही गोटा एवढा. तेवढा गोटा तुमचा मोठा आहे. बर, हा तुम्ही गोटा जसा चालू केलाय तसा हा म्हणजे पहिल्यापासून तुमची सुरुवात कशी झाली ते आम्हाला थोडक्यात माहिती सांगा. माझा मेन व्यवसाय म्हणजे गाईचा व्यापार आहे. माझा व्यापार 2013 पासून मी स्टार्ट केलेला आहे. त्यात 2013ला व्यापार स्टार्ट करत असताना काय माझ्यापाशी आधी म्हणजे 1 लाख रुपयापासून मी व्यापार स्टार्ट केला. व्यापार 2013 नंतर 2020ला व्यापार करत असताना 2020ला मी जे हनुमान दूध संकलन केंद्र लवळमध्ये एक डेअरीचं ओपनिंग केलं आहे. आणि 2020ला मी 2020ला डेअरीचं ओपनिंग केल्यानंतर 2020पर्यंत मी 20 नंतर व्यापार आणि डेअरी दोन्हीचं धंदा हँडल केल्यानंतर 2021ला मी गोट्याचं ओपनिंग करायचा निर्णय घेतला. 2021 नंतर पहिल्यांदा मी त्या 16 गाईचा गोटा ओपन केला. बर, 16 गाईचा ओपन गोटा केल्यानंतर व्यापार करत जी राहिलेली गाय आहे त्याचं माझं 200 लिटर पर डेला दूध जायचं व्यापार करत असताना. आणि 200 लिटरचं दुधाचं पेमेंट व्हायला लागल्यानंतर मला वाटलं की व्यापारापेक्षा बी दुधाचे पैसे चांगले होते. ते मग दुधाचे पैसे होत असताना आपण त्यानंतर ही 24 गायचा गोटा तयार करायला निर्णय घेतला. टोटल 40 गायचा आपला गोटा आहे आता सध्या. आणि आपल्या 10 गाई खाली मुक्त गोट्यात बसते त्या, असं 50 गायचा गोटा आहे. आपला व्यापार करत असताना कंटिन्यू 500 लिटरचा काटा राहतंय पर डेला. व्यापाराची गाई ये जा करत ये. ज्या गिरायकाला खात्रीशीर गाई न्यायची ती गिरायक इथून येऊन खात्रीशीर गाई 2 वेळा धार काढून दुधाची खात्री करून, ज्या गिरायकाला 2 रुपये आगाव जाऊ द्या पण बाजारपेठेत जी फॉर्ड विषय होत्या त्या खात्री 100% आपल्यापाशी मिळेल ह्या उद्देशानं आपल्याकडं 200 ते 250 किलोमीटरवरून गिरायक येऊन खात्रीशीर गाई पण नेत आहे. आणि आपण दूध व्यवसायाच्या निर्णय घेतल्यानंतर दूध व्यवसायात व्यापारापेक्षा चांगले पैसे राहतात. त्यामुळं आपण 40 गाईचा गोटा ओपन करून आपल्याकडे 2 कामगारावर ही गोटा चालवते सध्या. बर, दिवसाला आपलं किती लिटर दूध जातं? आता 500 लिटर काटा आहे दिवसाला. बर, आता दादा मला तुम्ही सांगा, ज्या वेळेस हा आपण गोट्याचं डोक्यात घेतलं आणि ह्या गोट्याचं काम केलं त्यावेळेस ह्या गोट्याला खर्च किती आलाय? शेड तर भरपूर मोठं आहे. आपण पहिला गोटा ज्यावेळेस 16 गाईचा निर्णय घेतला होता मारायचा त्यावेळेस आपण काय केलं की पहिल्यांदा गोट्याची उंची जमिनीपासून 2.5 फूट ठेवली आणि 2.5 फूट टोटल कॉन्क्रीट मारून वर फाउंडेशन देऊन गोटा तयार केला. आणि मुक्त गाया गोट्यातनं 2.5 फूट खाली जाव्या असं पूर्ण मुक्त गोट्याचं नियोजन केलं पहिल्यांदा, जेणेकरून त्याचं नत्र घाण मुतारी पाणी गोटा धुल्यानंतर स्वच्छता त्याचा एक साईडला चेंबर काढला. आणि गाई आणायच्या आधी गोट्यात मॅट पहिल्यांदा टाकलं, कारण ज्यावेळेस कोबा केलेला असतो त्यावेळेस ती मॅट गाई घसरत नाही. गाई घसरल्यानंतर शेतकऱ्याचं नुकसान होते. नुकसान झाल्यानंतर ती लाख रुपये 1.5 लाखाची गाई फेल गेली का माणूस तिथं खचतो. त्यामुळं पहिल्यांदा आपण गोटा ओपन करताना मॅटचा निर्णय घेतला. त्यानंतर गोट्यात खर्च थोडा जास्त झाला आहे. आपला चाराचा स्टॉक आतमध्येच आहे. काय वाळला चारा जेवढा 1 वर्षभर बसायचो का आतमध्ये स्टॉक केला आहे. त्यामुळं पहिल्यांदा त्या गोट्याला 8.5 लाख रुपये माझं गेलं होतं 16 गाईच्या. त्यानंतर आपण 24 गाईचा जी गोटा उभा केला होता त्याला एक आपलं 11-11.5 लाख रुपये टोटल सिस्टीम बसवण्यासाठी गेलं होतं. काय असं एक 20-22 लाख रुपये समधी सिस्टीम बसवायला गोट्यात गेले टोटल रक्कम. आणि त्यानंतर गाईचं भांडवल वेगळं आहे. काय पण नवीन व्यक्तीला ही धंदा उभा करत असताना झिरोतून त्या माणसानं 5 गाईपासून सुरुवात केली तरी हळूहळू ही धंदा उभा करता येतो कमी भांडवलात सुद्धा. काय कमी भांडवलात बरोबर आहे, पण त्यांनी किती गायांपासून चालू करावं जर केलं तर?
एका कुटुंबाला आता ही बेरोजगार मुलं 20-22 वर्षाची 25 वर्षाची शिकून हाय अशी पडलेली आहे ती. ह्यांनी 20-25 हजार रुपयात कंपनीत काम करण्यापेक्षा त्यांनी एक 10 गाईचा पहिल्यांदा निर्णय घ्यावा आणि दूध व्यवसाय सुरू करावा. दूध व्यवसाय सुरू करत असताना एका कुटुंबाला जर 2 एकर क्षेत्र असलं आणि त्या माणसाला जर 10 गाईचा व्यवसाय सुरू केला तर साधारणतः 10 गाया ओपन करत असताना त्यांनी 5 गाया जर स्वतः घेतल्या आणि 5 गाया जर डेअरीच्या ॲडव्हान्सवर घेतल्या तर त्या कुटुंबाला सरासरी 2 एकर क्षेत्र असल्यानंतर 50 ते 60 हजार रुपये वार्षिक उत्पन्नाचा पर महिन्याला रेट पडणार. म्हणजे वर्षाला 12-5-60 6 ते 7.5 लाख रुपयापर्यंत त्याचं बजेट जाते उत्पन्नाचं. आणि ते माणूस 2 वर्ष झाल्यानंतर ह्या धंद्यातून भांडवल उभा करू शकतो आणि 500, 400, 500, 300 गायापर्यंत त्याची जितपर नवीन रक्ताच्या मुलाची जे हुंबाडी आहे त्यावर ती प्रगती करू शकते. काय पहिल्यांदा आपल्याला फक्त 26 गुंठ क्षेत्र होतं. आपण 2013च्या आधी आपल्याला 26 गुंठ क्षेत्र होतं. आपण ज्यावेळेस ह्या धंद्यात उतरलो त्यावेळेस आपण 2 एकर ही गोठा उभा करत असताना आपण ते 2 एकर क्षेत्र विकत घेतलं आणि विकत घेऊन त्यात गोठा उभा केला आहे. काय आणि आपण त्यानंतर एका ठिकाणी 1.5 एकर क्षेत्र घेतले. आपल्याला 4-4.25 एकर क्षेत्र आपल्याला 2013च्या कालावधीनंतर आज 2026 आहे. 13 वर्षाच्या कालावधीत 4.5-4.25 एकर क्षेत्र गोठा आपलं डेअरीचं एक भाग भांडवल आणि व्यापाराचं भाग भांडवल एवढी आपली प्रगती आहे चालूला. त्यामुळं मी प्रत्येक मुलांना सांगतोय की तुम्ही व्यसनाआहारी जाण्यापेक्षा तुम्ही दूध व्यवसायात असाल 100% लक्ष देऊन जर काम केलं तर ती तुमचा व्यवसाय तुम्हाला चुकीच्या मार्गाने नेत नाही. 100% 10 गायांपासून नवीन मुलांनी जर सुरुवात केली तर ती यशस्वी 100% ठरणार. ही आपली 100% खात्री आहे. बर दादा, आता मला तुम्ही सांगा, आपल्या एवढ्या गाय आहेत पण त्याच्यात आहे ना अशा टॉप म्हणजे दिवसाला किती लिटर दूध देणारी गाय आहे आपल्या गोट्यामध्ये? आपल्या गोट्यामध्ये दिवसाला 36 लिटर दूध देणारी गाय आहे. काय आपण बी कमी पैशातच गाया तयार केल्या त्या पहिल्यांदा आणि कमी पैशात गाया तयार करत असताना आपण बी आता ब्रीडवर चाललोय. आपण एक स्टॉप क्वालिटीची कालवड एक सांभाळली. एक माझ्याकडे 18 लिटर पहिला रोल वासरू दूध देते, म्हणजे 36 लिटर दूध देते घरी तयार केलेलं आहे. काय आणि आपण आता एक म्हणजे जी घरी गाई पिळायला चालू करायची का त्या गाईला ज्या माणसाला खात्रीनं गाई द्यायची ती गाय आपल्यापाशी कंपल्सरी 25+ राहणार. 25 पासून दूध पुढे देणारी गाय आता सध्या आपण विकतोय. 25च्या आतली गाय आपल्यापाशी मिळत नाही. कमीत कमी 25 लिटरच्या बाहेर पर डेला दूध दिलं पाहिजे तिनं. पुढच्या शेतकऱ्यांना बी आज 1,00,000, 1,15,00,000, 1,50,000 रुपये गुंतवायच्यात. त्यामुळे त्याचा बी बेनिफिट त्याला मिळाला पाहिजे. समजात मेन मुद्दा त्यांच्याकडे म्हणजे ती गोष्ट आहे त्यात. काय बर, म्हणजे आपल्या गोट्यामध्ये कमीत कमी सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही मिळून 25+ दूध देणारी गाय आहे, बरोबर? 100%. तरी म्हणजे आपले जे प्रेक्षक लोक जे बघणारे आहेत त्यांना जर आवडली तर इथे येऊन घेऊ शकतात का? 100%. ज्याला खात्रीनं गाय न्यायची, माझी आता बी 200 किलोमीटर लवळपासून 200-250 किलोमीटर कुठेही गाय जाते चालू कंडिशनला. पण ज्याला खात्रीनं म्हणजे आधीच बिगर यूट्यूबच्या चॅनलनुसार निस्ता आपला कमीत कमी 2000 माणसाने एक 4 वर्षात गोटा बघण्यासाठी खास 2000 पब्लिक घेऊन गेला असेल नियोजनसाठी. आणि आपल्या शेडचं टेक्चर बघून कमीत कमी 100 शेड आपल्या हातनं झालेत बाहेर. बाबा नियोजन नाही, ह्यात गडी कसा ठेवायचा, गाड्याचं कसं नियोजन करायचंय, गयांचं कसं करायचं, या गोट्याला फाउंडेशन दिल्यानंतर गोट्याची काय घाण स्वच्छता त्याच्यापासून विल्हेवाट कशी लावायची, ह्या गोष्टीचं नियोजन याच्यावर कमीत कमी आपण 100 शेडचं बाहेरच्या म्हणजे आपल्या जवळच्या ओळखीच्या माणसांना नियोजन करून दिलंय आतापर्यंत. आणि आपल्यापासल्या गया पण दिल्या त्या 100 शेडमध्ये खात्रीनं. त्यामुळे त्या व्यवसायात म्हणजे त्याची जाहिरात ऑटोमॅटिकच पहिल्यांदाच आहे आपल्या. बरं दादा, आता आपल्या लोकांनी जर आपल्या प्रेक्षक लोकांनी व्हिडिओ बघितला आणि जर त्यांना घेऊ वाटली तर तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर सांगा. आपल्याकडं जर गाई घ्यायला संपर्क साधायचा असला किंवा आपल्या गोट्याचे ज्या माणसाला सल्ला घ्यायचा आहे त्या माणसानं आपल्या मोबाईल नंबर 960450 3939 आणि दुसरा एक नंबर आहे 966526 4284.
त्या दोन्ही नंबरवर संपर्क केला तर आपण त्यांना माहिती देऊ. आपण माहिती द्यायला कोणालाही कधी चुकीच्या मार्गानं सहकार्य करत नाही काय. त्यामुळं 100% ज्याला माहिती पाहिजे ह्या धंद्यातली त्यांना 100% आपण देऊ. बरोबर आहे दादा. अतिशय सुंदर अशी माहिती दिलेली आहे तुम्ही आणि खरंच तुमचा एक आदर्श म्हणून ठरलंच. कारण की तुमचे एवढ्या गोष्टी अशा बघून दुसरं कुणी जर केलं तर त्याला यश मिळणारच असं तुम्ही काम करून दाखवलेलं आहे. तरी मित्रांनो, इतका असा सुंदर हा गोटा बांधलेला आहे की इथं ज्यावेळेस येईल त्यावेळेसच तुम्हाला त्याची किंमत कळणार आहे. कारण की व्हिडिओमध्ये कसंही दिसत असू द्या, पण इथं बघा जिथल्या तिथं जिथं बाबा गायांची घाण असेल, धुवून काढायची असेल तर जिथल्या तिथं लगेच तिथं बाबा बाहेर पाणी काढलेलं आहे. आणि गायांना बघा खाली मॅट टाकलेला आहे. स्वच्छता बघा, गोटा पहा. दादा, तुम्ही चांगली माहिती दिली आणि छान माहिती दिली, त्याच्याबद्दल धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.